नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कालच्या तासाला मराठीचं व्याकरण आणि लेखन या विभागातील पहिला टॉपिक सुरू केलेला आहे, ज्याचं नाव वाक्यप्रकार किंवा वाक्यरूपांतर असं आहे. जे तुम्हाला मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी किंवा मराठी भाषेमधून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येण्यासाठी, म्हणजे लेखन असेल किंवा आपलं वक्तव्य किंवा बोलणं असेल, हे प्रगल्भ होण्यासाठी, त्याच्यामध्ये वैविध्यपूर्णता येण्यासाठी आपल्याला वाक्यसंश्लेषण हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वाक्याचे वेगवेगळे प्रकार तयार करता येणं गरजेचं आहे. तर कालच्या तासाला आपण पाहिलेलं आहे, प्रास्ताविकामध्ये आपण निबंध लेखन करतो किंवा आपण सारांश लेखन करतो, तसंच रसग्रहण आपण करत असतो किंवा आपण भाषण देत असतो, इतरांशी बोलत असतो. अशा शाब्दिक माध्यमातून जे आपण व्यक्त होत असतो, त्या ठिकाणी आपल्या या भाषेमध्ये वैविध्यपूर्णता येणं गरजेचं आहे. वेगवेगळे नवनवीन शब्द, वेगवेगळी वाक्यरचना किंवा आशय अभिव्यक्ती जी आहे आपली, ती वैविध्यपूर्ण होणं गरजेचं असतं. तर कालच्या तासाला आपण वाक्याचे जे प्रकार आहेत ते पाहिलेले आहेत. पहिला वाक्याचा प्रकार आपण पाहिला होता केवल वाक्य. थोडीशी ओझरती आपण कल्पना या ठिकाणी घेऊया किंवा रिव्हिजन घेऊया आणि पुढचा भाग आज या ठिकाणी आपण पाहूया. तर केवल वाक्य म्हणजे काय, तर जे साधं वाक्य असतं किंवा सरळ सरळ जे वाक्य असतं त्याला केवल वाक्य म्हणतो आपण. म्हणजे ज्या वाक्याचे उद्देश विभाग आणि विधेय विभाग असे दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. ज्या वाक्यातून सरळ अर्थ सूचित होतो, ज्या वाक्यातून उघड कुठलं तरी मत किंवा भावना व्यक्त केली जाते सरळपणे, त्याला केवल वाक्य असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं, सचिन तेंडुलकर चांगला फलंदाज आहे. म्हणजे हे वाक्य कसं आहे, सरळ साधं वाक्य आहे. वाचल्यानंतर आपल्याला सरळ अर्थ प्रतीत होतो. जे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्याला हे वाक्य वाचल्यानंतर विचार करावा लागत नाही. म्हणजे अशी जी काही वाक्य असतात त्याला केवल वाक्य असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहिलं होतं ते म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर ह्या वाक्याच्या ओळखण्याची खूण आपण पाहिली होती. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कोण, काय, केव्हा, कशामुळे, कोठे अशा प्रश्नांची उत्तरे असतात किंवा अशा प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात आणि ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ, तो बाहेर केव्हा जाणार आहेस किंवा तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. म्हणजे का, कोठे, केव्हा, कसे असे प्रश्न या वाक्यातून विचारले जातात, जे उत्तराची अपेक्षा असते अशा वाक्यातून. म्हणून या वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो आपण. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या वाक्याच्या माध्यमातून उद्गारवाचक शब्द किंवा उद्गार हे व्यक्त होत असतात, उद्गार काढले जातात आणि ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, अशा वाक्याला पण उद्गारार्थी वाक्य असं संबोधतो किंवा म्हणतो. आपल्याला असे अनेक शब्द सांगता येतील की जे या वाक्यामध्ये असतात, जे बऱ्याच वेळा दुःख भावना, आश्चर्य असेल किंवा आनंद असेल, इतरांना प्रेरणा देण्याची किंवा इतरांना प्रेरणाही दिलेली असते अशा वाक्यातून. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, शाब्बास तू चांगले गुण मिळवलेस किंवा तू चांगला खेळलास. जेव्हा शाब्बास, अरे रे, अरेच्या, अरे बापरे, जसे जे काही शब्द असतात ते आश्चर्यदर्शक शब्द असतात आणि ते शब्द अशा या वाक्यामध्ये असतात. आणि वाक्याच्या शेवटी किंवा या आश्चर्यदर्शक शब्दामध्ये या उद्गारार्थी शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. उदाहरण बघा, किती छान आहे हे फूल. बघा, जे फूल नंतर उद्गारवाचक चिन्ह आहे या ठिकाणी, किती छान आहे हे फूल. त्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहिलं होतं स्वार्थी वाक्य. या की सर, या 10 मिनिटं. दुसरं वाक्य आपण पाहिलं होतं स्वार्थी वाक्य. तर ज्या वाक्यातील जे क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असतो
त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतो. जे दुसरा कुठल्याही प्रकारे किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा बोध होत नाही, फक्त काळाचा बोध होत असतो या वाक्यातील क्रियापदावरून, त्याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो. तर त्याचं उदाहरण आपण पाहिलं होतं, मुले शाळेत गेली. जी गेली हे काय आहे? क्रियापद आहे. एक क्रियापदावरून आपल्याला काळाचा बोध होतो, म्हणजे भूतकाळ. मुले शाळेत गेली म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे या ठिकाणी. म्हणून आपल्याला अशा या वाक्यातून म्हणता येईल की काळाचा बोध होतो या क्रियापदावरून. अशी वाक्य ही स्वार्थी वाक्य आहेत असं किंवा असतात असं म्हणता येईल. दुसरं वाक्य आहे मित्रांनो, खेळाडू मैदानावर सराव करतात. जे सराव करण्याची क्रिया कशी आहे? चालू आहे ती. खेळाडू मैदानावर सराव करतात. जे काळाचा बोध होतो आपल्याला या ठिकाणी. सराव केला असा आहे का किंवा सराव करतील असा आहे का? तर नाही. जी ही क्रिया चालू आहे, सराव करण्याची क्रिया जी आहे ती मैदानावरती ती चालू आहे आणि ती मुलांकडवी खेळाडू करवी चालू आहे. जे या ठिकाणी आपल्याला वर्तमान काळाचा बोध होतो या क्रियापदावरून. म्हणून आपल्याला म्हणता येईल की ज्या वाक्यातील क्रियापदावरून काळाचा बोध होत असतो, फक्त काळाचा बोध, फक्त शब्द महत्त्वाचा आहे, बाकी कुठल्याही गोष्टीचा बोध होत नाही, फक्त काळाचा बोध होतो, अशा वाक्याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. ते आज्ञार्थी म्हणजे काय? ज्या वाक्यातून आज्ञा केलेली असते किंवा काहीतरी सूचना असते, काहीतरी प्रार्थना केलेली असते किंवा विनंती केलेली असते, काहीतरी उपदेश केलेला असतो, तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. तर शिक्षक म्हणतात आपल्याला तू अभ्यास कर. या ठिकाणी काय आहे? आज्ञा आहे ही, बरोबर आहे. किंवा प्रार्थना केलेली असते, देवा मला चांगले मार्क मिळू दे, किंवा देवा मला किंवा परमेश्वरा माझ्या जीवनातील संकट या ठिकाणी नष्ट होऊ दे. म्हणजे ही काय? प्रार्थना आहे देवाला केलेली. किंवा आपण दररोज मूल्यमापनाच्या तासाला किंवा काय म्हणतो त्याला आपण, सकाळी जो आपला ह्याचा तास असतो 10वीपर्यंत आपण घेत होतो, प्रार्थना वगैरे असते, जनगण मन म्हणतो आपण. त्यावेळेस देवाला प्रार्थना करतो आपण, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. किंवा नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. म्हणजे किंवा ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदान जे म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे या ठिकाणी काय आहे मित्रांनो, तर प्रार्थना केलेली असते किंवा देवाला विनवणी केलेली असते, काहीतरी मागणं मागितलेलं असतं. तर अशी वाक्य ही आज्ञार्थी वाक्यामध्ये मोडतात. किंवा आशीर्वादही दिलेला असतं, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आता उदाहरणच सांगायचं झालं तर मित्रांनो, रात्री एका माजी विद्यार्थ्याचा या ठिकाणी मी व्हॉट्सअपवर मेसेज बघितला, त्याच्यावर स्टेटसवरती. तर आय एम सॅडली किंवा आय एम सॅड असं त्यानं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. मला आश्चर्य वाटलं बघा. म्हणजे तो मुलगा दुःखी होता. मी त्याला विचारलं काय झालं रे, तर त्यानं त्या आर्मीमध्ये आर्मीची तयारी त्यानं केलेली आहे आणि शेवटच्या स्टेजपर्यंत तो गेलेला होता त्यातल्या, आणि थोड्या मार्कावरून त्याचा नंबर गेला. तो एवढा दुःखी होता. मी त्याला प्रेरणा दिली मुलांना. तर मी त्याला म्हटलं की आणखीन तो प्रयत्न कर, चांगला आहे तो. जे जीवनामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक संकट असतात, त्याच्यावरती आपण मात केली पाहिजे. मग त्याला ते बरं वाटलं त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आशीर्वादाची सुद्धा गरज असते. त्याला आशीर्वाद दिला मी थोडक्यात की बाबा तो चांगला विद्यार्थी आहे, तुझं चांगलं होणार आहे, तू यशस्वी होणार आहे तुझ्या जीवनामध्ये, तुझं जे काही ध्येय आहे ते तू गाठणार आहे. आणि नंतर तो हसायला लागला. बरं झालं म्हटलं सर. म्हणजे हल्ली अशा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा एकमेकांना मोटिवेट करू शकतो. जे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की असा आशीर्वाद ज्या वाक्यामध्ये असतो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं आपण म्हणू शकतो. तसंच उपदेश सुद्धा असतो मित्रांनो. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा, शिक्षक उपदेश देत असतात. किंवा सूचनाही दिली जाते, इथे पादत्राणे सोडू नयेत किंवा येथे थुंकू नये किंवा येथे भित्तीपत्रक लावण्याला मनाई आहे वगैरे वगैरे. म्हणजे
अशा वाक्यातून आपल्याला असे अनेक संकेतार्थ सूचित होत असतात किंवा केले जातात. अशी वाक्य ही आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात. त्यानंतर विद्यार्थी वाक्य हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोडक्यात. तर विद्यार्थी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी किंवा ज्या वाक्यातून विधी किंवा कर्तव्य किंवा शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होत असतो त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे शक्यता वर्तवली जाते या ठिकाणी किंवा काहीतरी योग्यता दर्शविली जाते अशा वाक्यातून, किंवा विधी किंवा कर्तव्य म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे मुलांना किंवा विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यास केला पाहिजे ही कर्तव्याची जाणीव तुम्हाला करून दिली जाते. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी व्याख्या अशी लक्षात ठेवता येईल की ज्या वाक्यातून किंवा ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कर्तव्य किंवा विधी, शक्यता तसंच योग्यता किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या व्यक्त केल्या जातात त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे मित्रांनो, पाहूया ते आपण. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी काय कर्तव्य सूचित केलेलं आहे. आपलं परिसर स्वच्छ ठेवणं, आपली शाळा स्वच्छ ठेवणं, आपलं घर स्वच्छ ठेवणं किंवा आपल्या शरीराची आपण स्वच्छता ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्याशी कर्तव्य सूचक किंवा सूचकता ही या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला लक्षात येते, म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे आज बहुतेक पाऊस पडेल. जे या ठिकाणी काय शक्यता दर्शवलेली आहे. पाहतो आपण आभाळाकडे पाहतो किंवा हीट असते, उष्णता असते, उकाडा असतो. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी संकेत निर्माण होतो मनामध्ये किंवा शक्यता निर्माण होते की आज नक्की पाऊस पडणार किंवा आज बहुतेक खूप पाऊस पडणार आहे. ज्याची शक्यता सुद्धा अशा वाक्यातून व्यक्त केली जाते. पुढचं वाक्य आहे मित्रांनो, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. ज्या ठिकाणी योग्यता दर्शवलेली आहे या वाक्यामध्ये. ज्याच्या अंगी धैर्य असतं तोच या ठिकाणी जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो किंवा कुठलंही कठीण काम तो पार पाडू शकतो. ज्याची योग्यता या क्रियापदावरून व्यक्त होते. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. ज्याच्याकडे धैर्य आहे तो कठीण काम करू शकतो, जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे कठीण काम करणं ही क्रिया आहे, त्याच्यासाठी अंगी धैर्य असावं लागतं. म्हणजे ही योग्यता या वाक्यातून दर्शवलेली आहे. पुढचं वाक्य आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. म्हणजे ही इच्छा असते मित्रांनो शिक्षकांची किंवा शिक्षिकांची, प्राचार्यांची आपल्या किंवा कुठल्याही गुरुजन वर्गांची. विद्यार्थ्यांनी शांत राहावं किंवा विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये शांतता राखावी म्हणजे ही इच्छा असते. किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा ही सुद्धा इच्छा असते प्रत्येकाची, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले गुण मिळावे जे ह्या वाक्यातून सुद्धा इच्छा व्यक्त होते. कोणाची? शिक्षकांची. किंवा तुमची इच्छा असते विद्यार्थ्यांनो शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन करावं किंवा शिक्षकांनी आम्हाला मोटिवेट करावं, प्रेरणा द्यावी. जे अशा इच्छा या वाक्यातून व्यक्त होत असतात. जे थोडक्यात इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता ज्या वाक्यातील क्रियापदावरून व्यक्त होते त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. आणि शेवटचं वाक्य आहे मित्रांनो संकेतार्थी वाक्य. संकेत म्हणजे काय तर एक प्रकारचा संकेत किंवा अर्थ ज्या वाक्यातून सूचित होतो किंवा निघतो त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अमुक केलं तर अमुक होईल. आपण नेहमी म्हणतो की तू जर चांगला अभ्यास केला तर तू गुणवत्ता यादीमध्ये येशील, किंवा तू जर खूप परिश्रम केले तर तुला नोकरी मिळेल, किंवा तू जर चांगल्या पद्धतीनं राहिलास तर तुला जीवनामध्ये यश मिळेल. जे असं केलं तर असं होईल. म्हणजे अशा शक्यता ज्या वाक्यातून वर्तविल्या जातात, सांगितल्या जातात किंवा भाकीत केल्या जातात किंवा सूचित केल्या जातात त्याला आपण किंवा अशा वाक्याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजे संकेत जे एक प्रकारची खूण त्या ठिकाणी सांगितली जाते. तू दररोज कॉलेजला आला तर तुला चांगले मार्क मिळतील. तू दररोज जर 4 तास 8 तास अभ्यास केला तर तुला चांगले गुण मिळतील. तू दररोज जर ग्राउंडवरती प्रॅक्टिस केली, बौद्धिक क्षमतेचा अभ्यास केला तर तू पोलीस भरतीमध्ये निश्चितच यशस्वी होशील, भरती होशील. जे या ठिकाणी अशा वाक्यातून संकेत सूचित केले जातात. असं केलं तर असं होईल म्हणून अशा वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
बरोबर. काय झालं असतं तर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता किंवा झाला असता, हा संकेत आहे. जे काय झालंय, पाऊस पडलेला नाही म्हणून हवेमध्ये काय हीट आहे, उष्णता आहे, गरमी आहे, म्हणून या ठिकाणी संकेत सूचित केलेला आहे. किंवा तसंही म्हणता येईल आपल्याला. किंवा खूप पाऊस किंवा पाऊस पडला नसता तर धनधान्य पिकलं नसतं, हा सुद्धा संकेत आहे मित्रांनो. किंवा खूप चांगला पाऊस झाला म्हणून पिकं चांगली आलेली आहेत, किंवा खूप धनधान्य पिकलेलं आहे, किंवा आणखीन पुढं पाऊस पडला तर आणखीन चांगलं पीक येईल, हा संकेत आहे. दुसरं वाक्य आहे, मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल, संकेत आहे या ठिकाणी. म्हणजे सुट्टी मिळाली तर गावी येईल, जे सुट्टीचा संकेत किंवा गावी येण्याचा संकेत जो आहे तो सुट्टीवरती आधारित आहे, सुट्टी या गोष्टीवरती आधारित आहे. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल, म्हणजे संकेत सूचित केलेलं आहे या ठिकाणी. तर अशी जी वाक्य आहेत थोडक्यात त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. अमुक केले तर अमुक होईल, ज्या ठिकाणी संकेत सूचित केला जातो, असं झालं तर असं होईल, किंवा असं झालंय म्हणून असं होणार आहे, अशा वाक्याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतो आपण. तर असे हे वाक्याचे आपण एकूण 7 प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विंध्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. तर याच्यावरती थोडासा आपण दृष्टिक्षेप टाकूया शेवट, आणि आपण या ठिकाणी हा पाठ या ठिकाणी संपूया. तर बघा, पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य, म्हणजे जे वाक्य साधं असतं, सरळ असतं, छोटं असतं, ज्या वाक्यामध्ये ज्या भावना व्यक्त झालेल्या आहेत ती कुठल्याही वाटा किंवा अशी वळणे न घेता सरळपणे व्यक्त केल्या जातात भावना ज्या वाक्यातून, त्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य, म्हणजे ज्या वाक्यामध्ये कोण, काय, केव्हा, कोठे, कसे असे प्रश्नसूचक शब्द असतात, आणि ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक वाक्य असतं, किंवा ज्या वाक्यातून काहीतरी उत्तराची अपेक्षा असते, अशा वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य, जे ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक शब्द असतात, तसं ज्या वाक्यातील त्या उद्गारवाचक शब्दावरून दुःख असेल, आनंद असेल किंवा आश्चर्य असेल, अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात, किंवा ते शब्द अचानकपणे तोंडून आलेले असतात भावनेच्या भरामध्ये, ओघामध्ये, आणि ज्या वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह असतं, अशा वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. पुढचं वाक्य प्रकार आहे तो म्हणजे स्वार्थी वाक्य, म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो, बाकी कुठल्याही गोष्टीचा बोध होत नाही. क्रिया घडलेली आहे, घडत आहे का घडणार आहे, हे त्या क्रियापदावरून आपल्या लक्षात येतं, फक्त तेवढंच लक्षात येतं, बाकी काही नाही, अशा वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य, म्हणजे ज्या वाक्यातून आज्ञा केली जाते, उपदेश केला जातो, सूचना केली जाते, काहीतरी प्रार्थना केली जाते, किंवा देवाकडे काहीतरी मागणं मागितलं जातं, आशीर्वाद दिला जातो, आज्ञा असते, उपदेश केला जातो, सूचना असते, अशा वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आणि त्यानंतर पुढचं वाक्य आहे विद्यार्थी वाक्य, म्हणजे ज्या वाक्यातून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा व्यक्त केल्या जातात, त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतो आपण. आणि शेवटचं वाक्य आपण पाहिलेलं आहे वाक्य प्रकार तो म्हणजे संकेतार्थी वाक्य, म्हणजे ज्या वाक्यातून काहीतरी संकेत सूचित केला जातो, काहीतरी भाकीत केलं जातं, असं आहे मग असं होईल, किंवा असं झाल्यामुळं असं होणार आहे, किंवा असं होतंय म्हणून असं होणार आहे, जसे संकेत, असं भाकीत, किंवा थोडक्यात असा गेस केला जातो त्याच्यामध्ये, किंवा कार्यकारण संबंध थोडक्यात अशा वाक्यातून दर्शवला जातो. खूप पाऊस पडलाय म्हणून हवेमध्ये गारवा येणार आहे, कार्यकारण भाव आहे या ठिकाणी सुद्धा. जे थोडक्यात अशा वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. तर असे हे वाक्य प्रकार किंवा वाक्य रूपांतर हा घटक आपण पाहिलेला आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, एकतर वाक्य प्रकार दिला जाईल आणि सूचना दिली जाईल की पुढील पर्यायातून प्रश्नार्थक वाक्य ओळखा, होकारार्थी
आज्ञार्थी ओळखा, विद्यार्थी ओळखा किंवा केवल वाक्य ओळखा, उद्गारवाचक ओळखा किंवा वाक्य रूपांतर करा असंही म्हटलं जाईल. वाक्य दिलं जाईल, कंसात सूचना दिली जाईल, याचा प्रश्नार्थक बनवा, याचा उद्गारार्थक बनवा किंवा केवल वाक्य बनवा वगैरे. तर त्या पद्धतीनं आपण पुढील तासाला तयारी करून घेऊयात. आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. काय अडचण नसावी